Then we will see the third part of hindbrain is medulla oblongata. Medulla oblongata is the posterior conical region which continue as a spinal cord. This conical region called as medulla oblongata. It consists of outer white matter and inner gray matter. Opposite to cerebrum, histology is opposite to cerebrum. In cerebrum, there is outer gray matter, inner white matter. In medulla oblongata, gray matter inside and white matter outside. Means cytons are inside and axons are outside. This histology is exact opposite to cerebrum and cerebellum. Medulla oblongata controls involuntary vital functions like heartbeat, respiration, vasomotor activities and peristaltic movement. Medulla oblongata हा शेवटचा पार्ट आहे हाइंडब्रेनचा, हा जो त्रिकोणी कोनिकल पार्ट आहे जो स्पायनल कॉर्ड म्हणून कंटिन्यू होतो खाली, या थर्ड पार्टलाच काय म्हणतो आपण मेडुला ऑब्लंगेटा. या मेडुला ऑब्लंगेटा मध्ये अपोजिट आहे हिस्टोलॉजी सेरेब्रम पेक्षा. इथे सेरेब्रम मध्ये ग्रे मॅटर आउटसाइड होतं, व्हाईट मॅटर इनसाइड. इथे ग्रे मॅटर इनसाइड आहे, व्हाईट मॅटर आउटसाइड. म्हणजे हे जे सायटॉन्स आहेत ते आतमध्ये आहेत, एक्झॉन बाहेर आहेत. मेडुला ऑब्लंगेटा हा नॉन व्हायटल फंक्शन्स कंट्रोल करतो, हार्टबीट कंट्रोल करतो, रेस्पिरेशन रेट कंट्रोल करतो, व्हॅसोमोटार ॲक्टिव्हिटीज म्हणजे ब्लड वेसल्सचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन म्हणजेच ब्लड प्रेशर मेंटेन करतो, आणि पेरिस्टाल्टिक मुवमेंट इसॉफॅगसमध्ये, नंतर इंटेस्टाईनमध्ये, युरिनरी ब्लॅडर, युरेथ्रा इथे जी पेरिस्टाल्टिक मुवमेंट होते ती सुद्धा कोण कंट्रोल, त्याला काय म्हटलं जातं, व्हायटल न्यूक्लिया. Medulla oblongata control non-vital reflex activities like coughing, sneezing, swallowing, vomiting and yawing. Medulla oblongata मध्ये सेकंड न्यूक्लियस आहे ज्याला नॉन व्हायटल न्यूक्लियस म्हणतात. हा नॉन व्हायटल रिफ्लेक्स ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करतो, लाईक कफिंग म्हणजे खोकला येणे, स्नीझिंग म्हणजे शिंक येणे, स्वॅलोईंग म्हणजे अन्न गिळणे, ओमेटिंग म्हणजे उलटी येणे, यॉविंग म्हणजे जांभळी घेणे. हे सगळ्या ज्या रिफ्लेक्स ॲक्शन्स आहेत, ह्या नॉन व्हायटल रिफ्लेक्स ॲक्शन आहेत, त्या सुद्धा कुठे कंट्रोल होतात, या मेडुला ऑब्लंगेटामध्ये. क्वेश्चन विचारला जातो, लिटल इंजुरी टू मेडुला ऑब्लंगेटा लीड इन सडन डेथ. म्हणजे जर थोडा जरी मार लागला मेडुला ऑब्लंगेटाला तर सडन डेथ होऊ शकते, कारण हार्ट रेट कंट्रोल होतो, रेस्पिरेशन रेट कंट्रोल होतो, बीपी कंट्रोल होतो, पेरिस्टाल्टिक मुवमेंट कंट्रोल होते. हे स्नीझिंग, कफिंग, स्वॉलोईंग यासारख्या नॉन व्हायटल ॲक्टिव्हिटीज कंट्रोल होतात. जर याला मार लागला तर हे सगळे फंक्शन्स काय होतील, बंद पडतील, हार्ट, लंग्स बंद पडेल, सडन डेथ होऊ शकते. Medulla oblongata consists of fourth ventricle, first and second ventricle in cerebrum, third ventricle in diencephalon, and fourth ventricle present in medulla oblongata, which is called as metacele. Inside it, metacele filled with CSF, cerebrospinal fluid, which is secreted by pia mater and choroid plexus. On roof of this fourth ventricle there is a posterior choroid plexus. This posterior choroid plexus secrete CSF, cerebrospinal fluid, as well as this medulla oblongata have three openings, two lateral openings called as foramen of Lasker and central middle opening called as foramen of Magendie. medulla oblongata मध्ये फोर्थ वेंट्रिकल आहे. पहिले आणि दुसरा वेंट्रिकल किंवा लॅटरल वेंट्रिकल सेरेब्रम मध्ये, थर्ड वेंट्रिकल डायन्सेफेलॉन मध्ये आणि फोर्थ वेंट्रिकल या मेडुला ऑब्लंगेटा मध्ये असतो. आणि यांना जोडणारी ही आयटर किंवा याला सेरेब्रल ॲक्विडक्ट म्हणतात. हा फोर्थ वेंट्रिकल कशाने, सगळे वेंट्रिकल्स कशाने फिलअप झालेले आहेत, CSF ने, जो कोण सिक्रेट करता, पिया मॅटर, कोराइड प्लक्सस. इथे याच्या रूफवर पोस्टेरियर कोराइड प्लक्सस आहे, म्हणजे कॅपिलरीचं जाळ आहे जे CSF सिक्रेट करता. ॲज वेल ॲज याच्यामध्ये तीन ओपनिंग्स आहेत या मेडुला ऑब्लंगेटावर. हे साईडचे जे दोन ओपनिंग्स आहेत यांचं नाव आहे फोरामेना ऑफ लस्का
आणि जे मधलं ओपनिंग एक छोटंसं मधलं छिद्र आहे ज्याचं नाव आहे फोरामेना ऑफ मॅजेंडी. काय फंक्शन आहे या 3 ओपनिंग्सचे? इट ड्रेन आउट दी CSF फ्रॉम दी व्हेंट्रिकल्स इनटू दी ब्लड. म्हणजे व्हेंट्रिकलमधून जास्त झालेलं CSF काढून परत ब्लडमध्ये टाकायचं काम कोण करतंय? हे 3 ओपनिंग्स, 2 foramina of Lasca and 1 foramina of Magendie. Then we will see the second part of central nervous system is spinal cord. Spinal cord lie in neural canal of vertebral column. It is also protected by 3 coverings: outermost dura mater, middle arachnoid matter and innermost pia mater. Pia mater secretes CSF. And in between pia mater and arachnoid matter, there is a subarachnoid space which is filled with CSF. It forms fluid cushion around the spinal cord. And inside the spinal cord, there is a cavity or canal called as central canal, which is also filled with CSF. Spinal cord externally like a long rod which is having length about 42 to 45 centimeter and width is near about 2 to 2.5 centimeter. Spinal cord is broad on anterior side but it goes tapering on posterior side. This tapering cone-shaped part called as conus medullaris, which is present in between L1 to L2, means lumbar first and lumbar second vertebrae. It is in this region. Conus medullaris is present between L1 to L2. From conus medullaris, this spinal cord continue as a non-nervous nature, which is called filium terminale. Spinal cord having 2 swellings in cervical region and in lumbar region. From spinal cord laterally arises 31 pairs of spinal nerves which is aggregated in the region of cervical as well as lumbar and around the conus medullaris. These nerves along with filium terminale forms horsetail-like structure called as cauda equina. सेंट्रल नर्वस सिस्टीमचा दुसरा पार्ट म्हणजे स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड वर्टिब्रल कॉलमच्या न्यूरल कॅनलमधून रन झालेला आहे. जसं सेरेब्रमला बोनी कवरिंग आहे तसं याला सुद्धा बोनी कवरिंग आहे वर्टिब्रल कॉलमचा. प्लस याला सुद्धा कवरिंग्ज आहेत जसे सेरेब्रमला कवरिंग्ज होते आउटरमोस्ट ड्युरा मॅटर, मिडल अरॅक्नॉइड मॅटर आणि इनरमोस्ट पिया मॅटर. आणि अरॅक्नॉइड पियामध्ये स्पेस आहे ज्याच्यामध्ये CSF फ्लुइड आहे जो कोण सिक्रीट करतो? पिया मॅटर. म्हणजे या स्पायनल कॉर्डच्या भोवती फ्लुइडचं कुशन तयार केलं या CSFने. प्लस मध्यभागी याच्या सेंट्रल कॅनाल आहे जसे व्हेंट्रिकल्स आहेत ब्रेनमध्ये. हा स्पायनल कॉर्ड ही हॅलो असतो सेरेब्रम सारखा. याच्या आतल्या कॅनालला सेंट्रल कॅनाल म्हणतात. याच्यामध्ये सुद्धा CSF फ्लुइड आहे. बाहेरून जर बघितलं आपण स्पायनल कॉर्ड तर तो लॉंग रॉड प्रमाणे दिसतो. याची जर लेंथ बघितली आपण 42 to 45 सेंटीमीटर असते आणि विड्थ जर पाहिली तर 2 to 2.5 सेंटीमीटर असते. स्पायनल कॉर्ड वरच्या साईडला ब्रॉड असतो तर खालच्या साईडला तो टॅपर म्हणजे त्रिकोणी होत जातो. ह्या शेवटच्या त्रिकोणी पार्टला कोनस मिड्युलॅरिस म्हणतात. हा L1 to L2 मध्ये असतो म्हणजे लुंबार 1 to लुंबार 2 या वर्टिब्रीच्या मध्ये असतो. हा कोनस मिड्युलॅरिसच्या पुढेही स्पायनल कॉर्ड कंटिन्यू होतो नॉन नर्वस नेचर मध्ये. पिया मॅटर असतो फक्त. या छोट्याशा थ्रेडला म्हणतात फिलियम टर्मिनाली. स्पायनल कॉर्ड पासून 31 पेअर्स बाहेर पडतात नर्व्सच्या. या जास्त करून सर्वायकल लुंबार रिजन मध्ये ॲग्रिगेट झालेल्या आहेत आणि कोनस मिड्युलॅरिस मध्ये. फिलियम टर्मिनाली आणि ह्या नर्व्स ह्या शेवटच्या पार्ट मध्ये हॉर्स टेल लाईक स्ट्रक्चर सारख्या दिसतात म्हणून याला काउडा इक्विना असं म्हटलं जातं. देन टीएस ऑफ स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड इज डॉर्सोवेंट्रली फ्लॅटेन, डीप नॅरो फिशर called as posterior median fissure, and on anterior side there is a shallow broad fissure called as anterior median fissure. It divides spinal cord into 2 halves. Incompletely it is divided into 2 parts, right and left. At the center
there is a central canal which is filled with CSF and it is lined by ependymal cell which also secretes CSF. Around it, gray matter is somewhat H-shaped, butterfly-shaped, which is on inside, and white matter is on outside. It is opposite to cerebrum. There is gray matter outside, white matter inside. But here, gray matter inside, white matter outside. Gray matter consists of cyton, white matter consists of axon or medullated nerve fiber. Because of these fissures, these gray matter divide into 6 horns, 2 dorsal horn, 2 ventral horn and 2 lateral horns. This fissure divides gray matter into 6 horns, 2 dorsal, 2 lateral and 2 ventral horns. This dorsal horn extend out as a dorsal root and this ventral horn extend out as a ventral root. White matter is also divided into 6 columns or funiculi, 2 dorsal, 2 lateral and 2 ventral funiculi. Dorsal funiculi consist of ascending nerve fiber, means sensory nerve fiber, and lateral funiculi, ventral funiculi having motor nerve fiber or descending nerve fiber. Lateral horn consists of gray matter or neurons for autonomous nervous system which forms nerves which is extend out from the ventral root. Dorsal root of spinal cord having dorsal root ganglia which is the aggregation of unipolar sensory neuron. In dorsal root lies sensory neuron which carry sensory impulse from receptor to gray matter. And in gray matter, there is association neuron which analyze, integrate the impulse and direct the motor impulse to the motor neuron which is located in the ventral root. TS of spinal cord जर बघितला आपण तर याच्या बाहेरून 3 कव्हरिंग्स आहेत जसे तिकडे पाहिले होते आपण सेरेब्रम. आउटरमोस्ट ड्युरा मॅटर, मिडल अरॅक्नॉइड मॅटर, इनरमोस्ट पिया मॅटर. पिया मॅटर secrete CSF form fluid cushion around the spinal cord and inside there is a central canal which is filled with CSF. मध्यभागी सेंट्रल कॅनल असते जी CSF ने भरलेली असते आणि या सेंट्रल कॅनलच्या भोवती एच शेप्ड किंवा बटरफ्लाय शेप्ड हा ग्रे मॅटर असतो. ग्रे मॅटर म्हणजे याच्यामध्ये सायटॉन्स आहेत आणि याच्या बाहेरून व्हाईट मॅटर असतो. ग्रे मॅटर इनसाइड, व्हाईट मॅटर आउटसाइड. जसं सेरेब्रम मध्ये ग्रे मॅटर आउटसाइडला होता आणि व्हाईट मॅटर इनसाइड. इथे उलटी पोझिशन आहे, ग्रे मॅटर इनसाइड, व्हाईट मॅटर आउटसाइड. ग्रे मॅटर कन्सिस्ट ऑफ सायटॉन, व्हाईट मॅटर कन्सिस्ट ऑफ एक्झॉन्स. वरच्या साईडला पोस्टेरियर मेडियन फिशर असते, खालच्या साईडला एंटेरियर मेडियन फिशर. ह्या फिशर म्हणजे खाचा आहेत ज्याच्यामुळे या स्पायनल कॉर्डचे 2 भाग झाले, राईट आणि लेफ्ट. याने या ग्रे मॅटरचे 3 हॉर्न्स तयार केले, डॉर्सल हॉर्न, वेंट्रल हॉर्न आणि हे 2 लॅटरल हॉर्न. या व्हाईट मॅटरला सुद्धा 6 कॉलम्स मध्ये डिवाइड केलं या फिशरने. हे वरचे 2 म्हणजे डॉर्सल फ्युनिक्युली, खालचे 2 म्हणजे वेंट्रल फ्युनिक्युली आणि हे साईडचे 2 म्हणजे लॅटरल फ्युनिक्युली किंवा कॉलम्स. 2 डॉर्सल कॉलम, 2 लॅटरल कॉलम अँड 2 वेंट्रल कॉलम्स. ग्रे मॅटरमध्ये सायटॉन्स असतात तर व्हाईट मॅटरमध्ये एक्झॉन म्हणजे नर्व फायबर्स असतात. या डॉर्सल फ्युनिक्युलीमध्ये असेंडिंग म्हणजे सेन्सरी फायबर्स असतात आणि या लॅटरल फ्युनिक्युली आणि वेंट्रल फ्युनिक्युलीमध्ये डिसेंडिंग फायबर म्हणजेच मोटार नर्व फायबर असतात. या लॅटरल हॉर्नमध्ये ॲटोनॉमस नर्वस सिस्टीमचे सायटॉन्स असतात आणि इथून नर्व बाहेर पडते ती या वेंट्रल रूटमधून बाहेर येते. हा जो डॉर्सल रूट आहे हा कनेक्ट होतो डॉर्सल रूट गँग्लियॉनशी. डॉर्सल रूट गँग्लिया म्हणजे जिथे युनिपोलार न्यूरॉन्स ॲग्रिगेट झालेले असतात असा हा गँग्लियॉन. हा डॉर्सल रूट आणि हा वेंट्रल रूट. डॉर्सल हॉर्नच बाहेर आला की त्याला आपण डॉर्सल रूट म्हणतो आणि वेंट्रल हॉर्न बाहेर आला की आपण त्याला वेंट्रल रूट म्हणतो. या डॉर्सल
रूट मध्ये डॉर्सल रूट गँग्लिया असतो जिथे युनिपोलार सेन्सरी न्यूरॉनचं ॲग्रिगेशन झालेलं असतं. डॉर्सल रूट मध्ये सेन्सरी न्यूरॉन असतात, ग्रे मॅटर मध्ये असोसिएशन न्यूरॉन, तर या व्हेंट्रल रूट मध्ये मोटार न्यूरॉन असतात. सेन्सरी न्यूरॉन सेन्सरी इम्पल्स घेऊन येतात रिसेप्टर कडून, असोसिएशन न्यूरॉन त्याला ॲनलाइज इंटिग्रेट करतात आणि डायरेक्ट करतात मोटार इम्पल्समध्ये. मोटार न्यूरॉन मोटार इम्पल्स घेऊन जाते आणि ती मसल्सला किंवा ग्लँडला देते, जे इफेक्टर ऑर्गन्स आहेत जे रिस्पॉन्स देतात कॉन्ट्रॅक्ट होऊन. फॉर एक्झाम्पल पिन प्रिक झाली, ते स्किनला कळालं हे सेन्सरी इम्पल्स इथे आली, ते ॲनलाइज झाली आणि इथून मोटार इम्पल्स दिली गेली हाताच्या मसल्सला कॉन्ट्रॅक्ट व्हा. मसल्स काय झाल्या, इफेक्टर ऑर्गन. तर अशा प्रकारे या ग्रे मॅटरमध्ये आणि डॉर्सल व्हेंट्रल रूटमध्ये हे न्यूरॉन्स असतात. देन व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ स्पायनल कॉर्ड? स्पायनल कॉर्ड इज द सेंटर फॉर most reflexes. Number of center for reflex actions are present in spinal cord which give relief to brain. Second function is it act as a pathway for sensory and motor impulse. Sensory impulse to brain and from brain there is a motor impulse, means it act as a pathway for impulse. Spinal cord provide nervous connection to various organs. Thank you.